महाराष्ट्रात सध्या डेली सोप प्रमाणे बाबांच्या कांडचे रोजचे रोज डेली एपिसोड बाहेर येत आहेत। या बाबांची जणू लाईनच लागली आहे। खरात प्रकरणानं लोकांना खडबडून जागा केल्यानंतर आता अशा बाबांचा बाजार उठू लागलाय। आता आज नेमका कोणता बाबा समोर आलाय आणि त्याचं काय कांड बाहेर आलंय पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। नाशिकपासून सुरू झालेलं हे लोन आता थेट जालन्यापर्यंत पोहोचलंय। जालन्यात भुंदुगिरीचा उच्छाद पाहायला मिळालाय, कारण गोळेगावच्या मुंजाबाबाचा महिलांवर अघोरी उपचाराचा बनाव आणि श्रद्धेच्या नावाखाली वासनेचा खेळ बाहेर आलाय। महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते, जिथे गाडगेबाबा तुकडोजी महाराजांनी अंधश्रद्धेविरुद्ध आयुष्यभर लढा दिला। मात्र याच मातीत आजही विज्ञानाच्या युगात काही नराधम देवाधर्माच्या आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली सर्वसामान्यांची, विशेषतः महिलांची लूट करत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। नाशिकमधील कथित कॅप्टन अशोक खरात याच्या भुंदुगिरीचं प्रकरण ताजं असतानाच आता परतूर तालुक्यातील गोळेगाव येथील एका मुंजाबाबा नावाच्या भुंदूनं अघोरी कृत्यांचा कळस गाठलाय। जालना जिल्ह्यातील परतूर तालुका सध्या एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आलाय। गोळेगाव या छोट्याशा गावात गेल्या काही काळापासून एका भुंदूबाबानं आपलं बस्तान बसवलंय। स्वतःला मुंजाबाबा म्हणवून घेणारा हा व्यक्ती लोकांच्या अज्ञानाचा आणि दुःखाचा फायदा घेतोय। मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार हा बाबा जादूटोणा, भूतबाधा उतरवणं, करणी कोटाळ काढणं आणि सर्वात गंभीर म्हणजे संतान प्राप्ती करून देण्याच्या नावाखाली महिलांना आपल्या जाळात ओढतोय। या मुंजाबाबाच्या उपचाराची पद्धत अत्यंत संशयास्पद आणि अघोरी आहे। समोर आलेल्या माहितीनुसार आणि काही व्हायरल व्हिडिओनुसार हा बाबा उपचाराच्या बहाण्यानं अनेक कृत्य करतो। रुग्णांना, विशेषतः महिलांना कोणतीही वैद्यकीय पार्श्वभूमी नसलेली अज्ञात भुकटी आणि औषधं दिली जातात। यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। अंगावरून लिंबू उतरवणं, हातात काठी घेऊन विचित्र अंगविक्षेप करणं आणि लोकांच्या अंगावर फुंकर मारून भूत काढल्याचा दावा करणं असे प्रकार राजरोसपणे सुरू आहेत। सर्वात संतापजनक बाब म्हणजे उपचाराच्या नावाखाली हा भोंदूबाबा महिलांच्या शरीराला वाईट पद्धतीनं स्पर्श करतो। तुझ्या शरीरात दोष आहे किंवा तुझ्यावर बाहेरची बाधा आहे असं सांगून तो महिलांचं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप स्थानिक नागरिकांनी केलेत। आजच्या डिजिटल युगात या बाबाचं पाप लपून राहू शकलं नाही। या भुंदुगिरीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर आणि स्थानिक पातळीवर व्हायरल झाले आहेत। या व्हिडिओमध्ये हा बाबा महिलांवर कशा प्रकारे अघोरी उपचार करतोय हे स्पष्टपणे दिसतंय। लागते बाबाच्या पोराला पुढच्या वारीला औषध देतो, सलाजीत देतो 1 तोळा, रस्तापूर 1 तोळा आणि सलाजीत खायचं तुपात, रस्तापूर खायचं मधा, सूत्रजंतू कमी, त्याला धातू पातळ आणि ती वटी साफ करायची 3 दिवस घ्या लावायचा। व्हिडिओ समोर आल्यानंतर जालना जिल्ह्यात आणि विशेषतः महिला वर्गात संतापाची लाट उसळली आहे। हा बाबा केवळ अघोरी उपचारच करत नाही, तर त्या बदल्यात गरीब लोकांकडून मोठी दक्षिणा आणि पैसे उकळतो। जर पैसे दिले नाही तर तुझ्या कुटुंबावर संकट येईल अशी भीती घालून तो लोकांकडून हजारो रुपये उकळतो। शिक्षणाचा अभाव आणि संकटकाळी देवावर असलेल्या अतिश्रद्धेचा हा नराधम गैरफायदा घेतो। काही दिवसांपूर्वी जालन्यातील अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्यावर पोलिसांनी कारवाई केली होती। त्यानंही अध्यात्माच्या नावाखाली महिलांचं शोषण केलं आणि कोट्यवधींची माया जमवली। खरात प्रकरणाचा तपास अजून सुरू असतानाच गोळेगावच्या या मुंजाबाबानं पुन्हा एकदा प्रशासनासमोर आव्हान उभं केलंय। जालना जिल्हा हा भोंदूबाबांचं केंद्र बनतोय की काय असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर गोळेगाव आणि आसपासच्या परिसरातील नागरिक आक्रमक झाले आहेत। आमच्या गावाचं नाव अशा भोंदूबाबांमुळे खराब होतंय, प्रशासनानं यावर तात्काळ कारवाई करावी आणि या बाबाला जेलमध्ये टाकावं अशी मागणी स्थानिक तरुण करतायत। महिला संघटनांनीही या प्रकरणाची दखल घेतली असून जर या बाबावर कडक कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। आता सर्वांच्या नजरा पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडे लागल्यात। अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत या बाबावर गुन्हा दाखल केला जातो की नाही असा प्रश्न विचारला जातोय। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं लोकांना आवाहन केलंय की कोणत्याही आजारासाठी किंवा समस्या निवारणासाठी अशा भोंदूबाबाकडे जाऊ नका। विज्ञान आणि वैद्यकशास्त्रावर विश्वास ठेवा। जर कुणी अशा प्रकारे भोंदूगिरी करत असेल तर घाबरू नका आणि पोलिसांमध्ये तक्रार करा असं आवाहन करण्यात आलंय।
गोळेगावचा हा मुंजा बाबा हे केवळ एक उदाहरण आहे. समाजात आजही असे अनेक बगळा भगत वावरत आहेत. अशा भोंदूबाबांच्या मुसक्या आवळणं ही काळाची गरज आहे. केवळ कायदे करून चालणार नाही, तर समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं आवश्यक आहे. आता पाहायचं आहे की प्रशासन या मुंजाबाबावर कधी आणि काय कारवाई करतं. महिलांच्या सुरक्षेसाठी हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. अजय गाडे, LS मराठी, जालना.